नागपूर भंडारा रोडवर साखरेने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली आहे। या आगीत ट्रकच्या ड्रायव्हरचे केबिन आणि इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले आहेत। अपघात सोमवारी रात्री झाला। घटनास्थळी कळमना आणि लकडगंज अग्निशमन दल तातडीने पोहोचले। आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे। भंडारा रोडवरील आर्य मोटरसमोर साखरेने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। आग लागल्यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरचे कॅबिन आणि इंजिन पूर्णपणे जळून खाक झालेत। घटनास्थळी कडमना आणि लकडगंज अग्निशमक दलाच्या तुकड्यांनी पोहोचून आग विझवण्याचे काम केलेत। या ट्रकमध्ये साखर होती, त्यामुळे आग लवकरच मोठ्या प्रमाणावर पसरली। अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळात आग आटोक्यात आली। या दरम्यान ट्रक ड्रायव्हरला या अपघातात मोठ्या जखमा झाल्या असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे। भंडारा रोडवरील साखरेने भरलेल्या ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकचे ड्रायव्हरचे केबिन आणि इंजिन जळून खाक झाले आहेत, परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही।